महाराष्ट्र सरकारने मागील 10 दिवसापूर्वी राज्यातील सर्व शिक्षण संस्थांना चालू करण्याची परवानगी दिली असता आता प्रत्येक शहरात गावात ठिकठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेत। शहरी भागात शाळेला विद्यार्थी विविध वाहनांच्या माध्यमातून पोहोचणे शक्य आहे, मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षण घेण्यासाठी पायी पायी जावे लागत आहे किंवा सायकलने जावे लागते। परंतु यावर त्या गावात एसटीने आपली बस पाठवली तर विद्यार्थ्यांना सुव्यवस्थित शाळेत पोहोचणे शक्य होते। पुलगाववरून 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या पिपालगाव जाधवला जिल्हा परिषद सदस्य ज्योती गजानन निकमच्या प्रयत्नामुळे पुलगाव आगाराने सकाळी 10 वाजता व संध्याकाळी 5 वाजता एसटी सुरू करून ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे। गावात एसटी पोहोचली असता चालक वाहकचे स्वागत करण्यात आले व एसटीचे पूजन शेतकरी संघटनेचे गजानन निकम यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी भगवान सिंह ठाकूर, राज डुकरे, अरुण जाधव व वर्तमान सरपंच आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाळेच्या मुलाच्या कोरोना काळामुळे शाळेच्या मुलासाठी आमच्या इथले मुलं जे आहे ते पुलगावला 15 किलोमीटर जाण्याने रोज करतात। आरके स्कूल, सेंट जॉन कॉन्व्हेंट, काही बाकी आणखी सरस्वती कॉन्व्हेंटमध्ये, पण इथून कोणत्याही ऑटोची किंवा कोणत्याही प्रायव्हेट वाहनाची व्यवस्था होत नसल्यामुळे आणि सर्व शेतकरी वर्ग आणि मजूर वर्ग असल्यामुळे ते प्रायव्हेट वाहनाने शक्य होत नव्हतं। त्यामुळे आमच्या येथील जिल्हा परिषद सदस्य आणि गावातील सरपंच, गावातील ज्येष्ठ नागरिक सर्वांच्या प्रयत्नाने आज आम्ही एसटी महामंडळाकडे निवेदन दिलं आणि त्यांनी आमच्या निवेदनाला मान्यता देऊन आजपासून शाळेच्या मुलासाठी सकाळी 10 वाजता आणि सायंकाळी 5 वाजता 2 टाईम शाळेच्या मुलाकरती बस चालू करून दिली। त्यामुळे एसटी महामंडळाचा आणि गावातील आणि सर्व लोकप्रतिनिधींचा आम्ही धन्यवाद करतो। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव।